वर्षामध्ये अनेकांनी बलिदानं दिलेली आहे, संघर्ष केलेले आहेत। याचं भान मोदी सरकारने ठेवावं। निवडणुका कधी होऊ द्या, इंडिया आघाडी देशभरात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी पूर्णपणे सज्ज आहे। आम्ही निवडणूक कार्यक्रमाची वाट पाहत आहोत। पारदर्शक निवडणुका होत आहेत असं वाटतं का? पारदर्शक निवडणुका होत आहेत असं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती साधारण शिक्कामोर्तब झाला असं मी म्हणेन, पण राहुल गांधींच्या सभेनंतर त्या संदर्भातली घोषणा होईल। महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे खास असे मतभेद नाही। आता 3 पक्ष आहेत, एवढ्या मोठा महाराष्ट्र आहे, एखाद दुसऱ्या जागेवरून नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये खेचाखेच असते। कार्यकर्ते जे असतात त्यांना अनेकदा वाटते की नाही ही जागा आपल्याकडे असावी, दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं आपल्याकडे असावी। त्याच्यामधून हा थोडासा खेळ सुरू होतो, पण वरिष्ठ पातळीवरती सगळ्यांचे एकमत आहे की आपण एकत्र लढतोय। त्यात वंचित बहुजन आघाडी सुद्धा आम्ही सामावून घेत आहोत। महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्यावर त्यांनी विचार करायचा आहे। वंचितमध्ये MIM सुद्धा येईल असे संकेत मिळत आहेत, म्हणजे प्रकाश आंबेडकरांबरोबर MIM येईल असे संकेत MIMचे खासदार इम्तियाज महाविकास आघाडीमध्ये MIMचा समावेश झालेला नाही, वंचितचा आहे। महाविकास आघाडीमध्ये CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष, बरं का, त्यानंतर कपिल पाटील यांचा पक्ष, असे पक्ष आहेत। MIM संदर्भात कधीही कोणीही चर्चा केली नाही। प्रकाश आंबेडकर आणि MIM अशी जर युती होणार असेल किंवा असे ते पूर्वीचे जे त्यांचं राजकीय समीकरण जुळणार असेल, या देशातला नव्हे तर या महाराष्ट्राला खास करून मुस्लिम वर्ग ह्या वेळेला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही। या महाराष्ट्रातला आणि देशातला दलित आणि वंचित वर्ग अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही। मुसलमान असतील, दलित असतील, वंचित असतील, या सगळ्यांना हुकुमशाहीचा तसेच संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्यांचा पराभव करायचा आहे। आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी या देशाला संविधान दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं राजकारण करणारे कोणी असू द्यात, त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना लहान करू नये